गडचिरोली जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्प झाल्यानंतर आश्रमशाळेचा मुद्दा जी आहे त्या ऐरणीवर आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये बहुतांश आश्रमशाळा आहेत आणि मी आता या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मातोश्री लोचनाबाई सूर्यभान तरंगे ही शाळा आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी पण आहेत। महत्त्वाचं म्हणजे ही भूम तालुक्यातील नळी वडगावची शाळा या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येत या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी जी विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या जातात त्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की नेमकी ह्या शाळेची परिस्थिती काय आहे। तू कितीला बाळा? 10वीला आहे। कसं असतं तुमची शाळा? किती वाजता भरती? 9:45ला भरती आणि 4ला सुटते। आता ही आश्रमशाळा आहे, तुम्ही इथं मुक्कामी थांबता का घरी जाता? आम्ही इथं थांबतो। बरं, काय कशी सोय आहे तुम्हाला? जेवण वगैरे कशा पद्धतीने दिलं जातं? काय इथं जेवण भारी दिले जाते, म्हणजे चांगलं दिलं जातं? आणि राहण्याची वगैरे सोय आहे का? हो आहे व्यवस्थित? हो। तू कितीला आहे? 10वीला। 10वीला। आणि कशी आहे सोय कशी तुमच्या शाळेत? मस्त आहे। किती शिक्षक आहेत तुम्हाला माहिती आहे? शिक्षक मापले नाही तर। बरं ठीक आहे। आणि काय सकाळी कशी सुरुवात होते शाळेची? सकाळी नाश्ता होतो इथं, बरं नंतर मग परिपाठ झाल्यावर शाळा भरते। ओके। आणि परत शाळा किती वाजता सुटते? शाळा 4 वाजता सुटते। 4 वाजता सुटते। आणि परत तुम्ही इथं मुक्कामाला थांबताय का घरी जाताय? मुक्कामाला थांबतो। मुक्कामाला थांबताय। किती विद्यार्थी आहेत माहिती आहे तुझ्या वर्गात? किती विद्यार्थी आहेत? 7-8 जणी आहेत। 8 जणी। कितीला? 10वीला। 10वीला। ओके। ही अशा पद्धतीनं काही विद्यार्थी सुद्धा आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी। तू कितीला रे? 9वीला। काय कुठं राहतो? इथे शाळेत राहतो का? हां। कसं आहे जेवण वगैरे कसं असतं? मस्त असतं। काय काय असतं जेवायला? काय काय खाल्लं तू आज? भाजी, चपाती, वरण, भात। दररोज तेच असतं का? नाही, वेगवेगळ्या असत्या भाज्या। वेगळे वेगळे बदल होतो? हां हां। हां। आणि पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय आहे का? हाय। चांगली? चांगली। बर। कितीला म्हटला तू? 9वी। किती विद्यार्थी तुझ्या वर्गात? माझ्या वर्गात आहेत 10। आणि नाव काय तुझं? समर्थ। गाव? अचलेर। असलेर? उमरगा तालुक्यातलं? कुठलं? लोहारा तालुक्यात। लोहारा तालुक्यातलं। तिथून तू इकडे आला? हां। किती वर्षापासून आहे शाळेत? मागच्या वर्षीपासून आहे। मागच्या वर्षापासून आहे। हां। आणि सगळ्या सुविधा व्यवस्थित दिल्या जातात? हां, दिल्या जातात। या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा आपल्या बरोबर आहेत। खरं तर तुमचं विद्यार्थी संख्या जी आहे ती भरपूर दिसते। कशा पद्धतीने सगळे मॅनेजमेंट असतं दररोज? मी धरतो, बोला। मॅनेजमेंट म्हणजे आमची शाळा निवासी शाळा आहे आणि निवासी शाळेमुळं भरपूर विद्यार्थी आहेत म्हणजे शासकीय नियमानुसार, आणि सगळ्या सोयीसुविधा आम्ही चांगल्या प्रकारे दिल्या जातात त्या ठिकाणी। महत्त्वाचं म्हणजे जे सुरक्षितता वगैरे आहे ह्या दृष्टीनं आम्ही चांगल्या प्रकारे सगळे प्रयत्न करतो। संध्याकाळच्या वेळेला वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह महिला सगळे उपस्थित असतात। इतर कर्मचारीसुद्धा मुलांच्या देखभालीसाठी असतात। आणि समाज कल्याणचे अधिकारी जे आहेत हो, त्यांनी तुमच्या शाळेला भेट दिलेली किती दिवस झाले? समाज कल्याणचे अधिकारी वारंवार भेट देतात सर। हो, त्यांचे म्हणजे महिन्यातून ते येतात ते। बरं। हो, आणि त्यांचंही मार्गदर्शन चांगल्या प्रकारे आम्हाला असतं आहे। त्यांचं नियंत्रणही खूप चांगल्या पद्धतीने, आणि आम्ही मॅनेजमेंट सगळ्या पद्धतीनं सगळे चांगले करतो। महाराष्ट्रामध्ये अनेक शाळेत मुलीच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण होतो, म्हणजे आश्रमशाळेमध्ये बहुतांश। मग त्या बाबतीमध्ये तुमच्या इथं कशी सोय आहे मुलींसाठी? आमच्याकडं आता मुलींचं वसतिगृह जे आहे ते सेपरेट आहे, त्याला गेट सेपरेट आहे। तिथं महिला अधीक्षक आणि इतर महिला कर्मचारी त्यांना म्हणजे त्यांच्या देखभाल करण्यासाठी असतात, आणि त्यांचं जे गेट आहे त्यांचं सेपरेट आहे। एकदा महिला अधीक्षक आणि त्या महिलेनं एकदा गेट लावलं का वरती सगळ्या सुविधा आहेत मुलींच्या। सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये काय कोण असतं? सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही जे वसतिगृहाचे कर्मचारी आहेत ते पण असतात, वसतिगृह अधीक्षक आणि महिला अधीक्षक पण असतात। कुठल्या वर्गापासून कुठल्या वर्गापर्यंत शाळा आहे तुमची? आमची शाळा ही 1ली पासून 12वी आहे। आणि किती विद्यार्थी आहेत? आता निवासी सगळे 320 विद्यार्थी आहे, अनिवासी वेगळे आहे। बरं। हो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही आश्रमशाळा जी आहे ती भूम तालुक्यातील नळी वडगाव या ठिकाणची आहे। आणि विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्यात की ह्या शाळेमध्ये दैनंदिनी कशी असते किंवा समाज कल्याणच्या अंतर्गत जी ही शाळा चालते, आणि अधिकारी व्हिजिटला कधी येतात हे सुद्धा मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये या शाळेचा प्रश्न जे आहे सगळ्याच तो ऐरणीवर आलेला आहे, आणि त्यानुसार प्रशासनाने काही नियमावली जी आहे यांना घालून दिलेली त्या नियमाचं पालन होतं का, हा मोठा प्रश्न आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.